स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। अतिक्रमित बांधकामाच्या चौकशीसाठी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोर्ट कमिशनर धुळ्यात झाले दाखल। धुळे शहरातील मनोहर टॉकीज जवळ निर्माणाधीन असलेल्या शिवस्मारक परिसरात उभारण्यात येत असलेल्या कथित अतिक्रमित बांधकामाच्या चौकशीसाठी औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठाच्या आदेशानुसार कोर्ट कमिशनर धुळ्यात दाखल झालेले आहेत। छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळा बसविण्याच्या कामासंदर्भात अनावश्यक व बेकायदेशीररित्या विनापरवानगी चबुतरा बांधला जात असल्याची हरकत माजी आमदार अनिल अण्णा गोटे व नरेंद्र परदेशी यांनी घेत तक्रार दाखल केलेल्या होत्या। शासनाने याकडे दखल न घेतल्याने त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली। दरम्यान या पार्श्वभूमीवर न्यायालयाने डी देशमुख यांची कोर्ट कमिशनर म्हणून नियुक्ती करत प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यांच्या या भेटीमुळे या प्रकरणात पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। सगळं माहिती दे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निमित्ताने देवा धर्माच्या नावाखाली थोर राष्ट्रपुरुषाच्या नावाखाली 3500 स्क्वेअर फूट जमीन हडपण्याचं पाप या भाजपवाल्यांनी चालवलेलं आहे आणि या गोष्टीला आमचा विरोध आहे। आमचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मुळीच विरोध नाही। या ठिकाणी त्यांनी 18 का 180 फुटाचा पुतळा उभा करावा। त्यांच्या पुढं जरी छत्रपती शिवरायांबद्दल प्रेम असेल, त्यांना कुठलाही इश्यू करायचा नसेल तर हा पूर्ण बांधकाम काढून टाकावं। जो त्या चबुतऱ्यावर त्यांनी केलं तरी मी एक वेळ मान्य करणार आहे का त्यांची हिंमत। 70 कोटीची जागा झाली हरामखोर हडप करायला निघाले आणि आम्हाला धर्म शिकवतात का? या ठिकाणी डी देशमुख साहेब माननीय उच्च न्यायालयाने त्यांना कमिशनर म्हणून नियुक्त केलेले आहे। या हरामखोरांना एवढी मस्ती आहे अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकारी कार्यालय, भूमापन अधिकारी कार्यालय एक हरामखोर आलेलं नाहीये। PWD त्यांच्या इथे सगळा संबंध येतो, दोघी रोड त्यांच्या अखत्यारीमध्ये रोड कमी करून टाकले ते सुद्धा इथं आलेले नाही। म्हणजे उच्च न्यायालयाच्या न्यायाला सुद्धा किंमत द्यायला तयार नाही अधिकारी। आणि या निमित्ताने आम्ही या ठिकाणी आलो आहे। मी निवेदन दिलेलं या ठिकाणी परत अत्यंत पारदर्शक आणि निपक्षपाती सुनावणी आणि हिअरिंग व्हायला पाहिजे म्हणून आम्ही इथं आलो होतो।